नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात कला या विषयाच्या मागील व्याख्यानामध्ये आपण सध्या प्रचलित असलेले जाहिरातीची जे विविध माध्यम आहेत या माध्यमांचा धावता आढावा घेतलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने छापील माध्यम, प्रसारण किंवा दृकश्राव्य माध्यम, बाह्य माध्यम, वाहनावरील जाहिराती, प्रदर्शनात्मक जाहिरात माध्यम, वैशिष्ट्यपूर्ण माध्यमे, आधुनिक जाहिरात माध्यमे या विविध माध्यमांचा समावेश केला जातो। यातील जाहिरातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी काही जी माध्यम आहेत त्या माध्यमांची आपण यापुढील काही व्याख्यानांमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। जाहिरात माध्यमाचा जो एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे तो म्हणजे प्रिंट मीडिया ऑफ ॲडव्हर्टायझिंग, जाहिरातीची छापील माध्यम। जाहिरात माध्यमाचा हा एक असा प्रकार आहे की ज्याद्वारे जाहिरातीचा संदेश हा लिखित स्वरूपामध्ये श्रोत्यांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आणि यातील एक महत्त्वाचं माध्यम आहे ते म्हणजे वृत्तपत्रीय जाहिरात, न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग। आधुनिक काळात जाहिरातीचं एक प्रभावी आणि आकर्षक माध्यम म्हणून वर्तमानपत्र जाहिरातीकडे बघितलं जातं। आज वर्तमानपत्र ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील छापली जातात आणि त्यामुळे या माध्यमाचं जाहिरातीच्या दृष्टीने असणारं महत्त्व हे वाढलेलं आहे। अलीकडे छापील क्षेत्रामध्ये छपाईसाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर हा केला जात आहे आणि त्यामुळे एकाच वेळेला अनेक रंगात वर्तमानपत्राची छपाई करणं शक्य असल्या कारणाने वर्तमानपत्र ही सुबक आणि आकर्षक अशा प्रकारची छापली जातात। त्याबरोबरच वर्तमानपत्र ही सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी छापली जात असल्या कारणाने ताजा संदेश हा वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं हे शक्य झालेलं आहे। त्याबरोबरच अलीकडे दळणवळणाच्या सुविधेमध्ये वाढ झालेली असल्या कारणाने अगदी ग्रामीण भागामध्ये देखील वर्तमानपत्र ही पोहोचलेली आहेत आणि म्हणूनच वर्तमानपत्र हे जाहिरातीसाठी अलीकडे एक प्रभावी अशा प्रकारचं माध्यम ठरलेलं आहे। स्थानिक पातळीवरील बातम्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सर्वच बातम्यांचा समावेश हा वर्तमानपत्रामध्ये केलेला असतो। काही वर्तमानपत्रातील संपादकीय लेख हे अतिशय वाचनीय अशा प्रकारचे असतात। त्याबरोबरच वर्तमानपत्रामध्ये विविध अंगांना स्पर्श केला जात असल्या कारणाने कुटुंबातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वर्तमानपत्र हे हवंसं वाटतं आणि त्यामुळे साहजिकच अलीकडे देखील जाहिरातीच्या प्रसारणासाठी वर्तमानपत्राचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती केलेला आपल्याला दिसून येतो। जाहिरातीच्या दृष्टीने वर्तमानपत्राची जी वैशिष्ट्य आहेत ती म्हणजे एक तर या माध्यमाला लोकप्रियता ही मोठ्या प्रमाणावरती लाभलेली आहे। त्याबरोबरच वर्तमानपत्राच्या माध्यमातून ग्राहकांची जवळीकता साधण्याचा प्रयत्न हा केला जातो। वर्तमानपत्र हे अगदी सर्वसामान्य माणसांना देखील खरेदी करणं हे शक्य असल्या कारणाने करमणुकीचं एक साधन म्हणून वर्तमानपत्र लोक आवर्जून खरेदी करत असलेले आपल्याला दिसून येतात। वर्तमानपत्रातील जाहिरातीमध्ये लवचिकता ही देखील असते। जर जाहिरातीमध्ये आवश्यक तो बदल करायचा असल्यास असा बदल हा सहजतेने या ठिकाणी करता येतो। वर्तमानपत्रातील जाहिरातीमध्ये विविधता ही मोठ्या प्रमाणावरती दिसून येते। वर्तमानपत्रामध्ये विविध अशा प्रकारचे वाचनीय विभाग असतात। यामध्ये क्रीडा माहितीसाठी चित्रपट, शॉपिंग, महिला, मनोरंजन, विनोद असे विविध विभाग वर्तमानपत्रामध्ये असल्या कारणाने
विविधता ही या माध्यमामध्ये दिसून येते. त्याबरोबरच वर्तमानपत्र ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तीनही वेळेला प्रसारित केली जातात. त्यामुळे योग्य वेळेला जाहिरात प्रसारासाठी वर्तमानपत्राची निवड करणं हे शक्य होतं. कौटुंबिक समावेशकता ही या माध्यमामध्ये असलेली आपल्याला दिसून येईल आणि वर्तमानपत्र जाहिरातीच्या माध्यमातून वर्तमानपत्रांना जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न हे मिळतं आणि त्यामुळे अगदी अल्प किमतीला वर्तमानपत्र विकणं हे प्रकाशकांना शक्य होतं. सर्वसाधारणपणे आज विविध भाषेमध्ये वर्तमानपत्रे छापली जातात. विविध स्वरूपामध्ये विविध स्तरावरती वर्तमानपत्र हे छापले जातात. साहजिकच वर्तमानपत्राची निवड करताना काही महत्वाच्या घटकांचा विचार करणं हे अपरिहार्य आहे. मग यामध्ये पहिला महत्वाचा घटक विचारात घेतला जातो म्हणजे वर्तमानपत्राचा खप. जाहिरातीसाठी वर्तमानपत्राची निवड करताना एखादं वर्तमानपत्र हे किती संख्येने विकलं जातं त्यावरून त्याची निवड ही केली जाते. सर्वसाधारणपणे आपल्या देशामध्ये वर्तमानपत्राच्या खपाची माहिती देणारे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ही एक विश्वसनीय अशा प्रकारची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून एखाद्या वर्तमानपत्राचा खप किती आहे याबाबतची माहिती ही मिळू शकते. त्या आधारे आपल्याला वर्तमानपत्राची निवड ही करता येते. अलीकडे विविध भाषेमध्ये वर्तमानपत्र ही छापली जातात. त्यामुळे आपल्याला आपली जाहिरात ही कोणत्या भाषेतून ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे त्यानुसार वर्तमानपत्राची निवड करणं हे आवश्यक असतं. अलीकडे काही वृत्तपत्रांना जी लोकप्रियता लाभलेली आहे ती केवळ संपादकीय लेखांमुळे लाभलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ज्या वर्तमानपत्रातील संपादकीय लेख हे वाचनीय असतात, लोक आवर्जून अशा प्रकारचे संपादकीय लेख वाचतात, अशा वर्तमानपत्रातून जाहिरात दिल्यास ते निश्चितच ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्याबरोबरच वर्तमानपत्राच्या माध्यमातून आकारले जाणारे जाहिरातीचे दर हा देखील एक महत्वाचा घटक वर्तमानपत्राच्या निवडीवरती परिणाम करतो. सर्वसाधारणपणे स्थानिक किंवा विभागीय पातळीवर जी वर्तमानपत्र प्रसारित केली जातात या वर्तमानपत्रातून दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे दर हे सर्वसामान्य किंवा स्थानिक व्यावसायिकांना परवडणारे असतात. परंतु राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रसारित होणारी जी वर्तमानपत्र आहेत त्यांचा दर हा मात्र अधिक असतो. अशा वर्तमानपत्रांची निवड करणं हे केवळ मोठ्या उद्योगांना, कंपन्यांनाच शक्य होतं. त्याबरोबरच वर्तमानपत्राच्या मर्यादा आणि आकार या घटकांचा देखील विचार करणं आवश्यक असतं. सर्वसाधारणपणे वर्तमानपत्र हे टॅबलेट स्वरूपामध्ये छापले जातात किंवा मोठ्या आकारामध्ये छापले जातात. त्यामुळे आपल्याला पूर्ण पानावर जाहिरात करावयाची आहे का एखाद्या पानावरील छोट्याशा जागेत जाहिरात करावयाची आहे त्यानुसार वर्तमानपत्राची निवड करणं हे आवश्यक असतं. वर्तमानपत्र जाहिरातीचे जाहिरातदाराच्या दृष्टीने जे महत्वाचे फायदे आहेत त्यामध्ये पहिला महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे विस्तृत व्याप्ती. वर्तमानपत्राची व्याप्ती विस्तृत असल्या कारणाने वाचकांची संख्या ही देखील जास्त असते. वर्तमानपत्र स्थानिक, विभागीय, प्रादेशिक आणि राष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचवली जाऊ शकतात. वर्तमानपत्र जवळ बाळगणं हे देखील सोयीस्कर आहे. अगदी आपण घरात, प्रवासात सहजपणे वर्तमानपत्र हे हाताळू शकतो. जेव्हा शक्य असेल त्यावेळेला आपण वर्तमानपत्रातील जाहिरात ही बघू शकतो. वर्तमानपत्राद्वारे दिलेल्या जाहिरातीच्या परिणामांचे मूल्यमापन हे सहजपणे करता येते. प्रभावी आणि आकर्षक जाहिरातीमुळे ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ होते. लवचिकता
हा देखील वर्तमानपत्र जाहिरातीचा एक महत्वाचा फायदा आपल्याला सांगता येतो. जाहिरातीच्या मजकुरात बदल करणं, जाहिरात रद्द करणं, तसेच आकारात गरजेनुसार बदल करणं हे शक्य होतं. वर्तमानपत्रात जाहिरात देण्यासाठी येणारा खर्च हा इतर माध्यमांपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या खूप कमी आणि परवडणारा असल्या कारणाने कमी खर्चामध्ये जाहिरात देणं हे सहज शक्य होतं. वस्तूची परिपूर्ण अशा प्रकारची माहिती वर्तमानपत्रात देता येऊ शकते. त्याबरोबरच जाहिरातीमध्ये सातत्य हे राखता येतं. स्थानिक वर्तमानपत्राच्या प्रसिद्धीसाठी, कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी स्थानिक वर्तमानपत्रातून दिलेल्या जाहिराती ह्या निश्चितच प्रभावी ठरतात. बहुतांशी वस्तू आणि सेवांच्या जाहिराती ह्या वर्तमानपत्रातून देता येतात. आज अल्प कालावधीत वर्तमानपत्र हे ग्राहकांपर्यंत पोहोचवणं शक्य होत असल्या कारणाने ताजा संदेश हा वर्तमानपत्राच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. या जाहिरात माध्यमाचे हे फायदे असले तरी वर्तमानपत्र जाहिरातीच्या काही मर्यादा देखील आहेत. त्यातील पहिली महत्वाची मर्यादा आहे ती म्हणजे वर्तमानपत्रातील जाहिरातीला अत्यंत कमी आयुष्य असतं. किमान सुरुवातीला वर्तमानपत्र दिवसातून एकदाच छापलं जायचं. दिवसभर तरी जाहिरात ही ग्राहकांकडून बघितली जायची. परंतु अलीकडे अत्याधुनिक छपाई तंत्राचा वापर या क्षेत्रात केला असल्या कारणाने एकाच वर्तमानपत्राच्या सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा 3 आवृत्त्या ह्या प्रसारित होतात. साहजिकच सकाळी दिलेल्या वर्तमानपत्रातील जाहिरात ही 4-5 तासानंतर शिळी ठरते, कारण नवीन आलेली आवृत्ती ही वाचकांकडून वाचली जाते आणि त्यामुळे या माध्यमाद्वारे केलेल्या जाहिरातीला अतिशय कमी आयुष्य असतं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. वर्तमानपत्रातील जाहिरातीचा वाचक वर्ग हा मर्यादित असतो. याचं कारण असं की केवळ सुशिक्षित आणि साक्षर लोकच वर्तमानपत्र हे विकत घेतात. आजही आपल्या देशातील ग्रामीण भागातील बहुसंख्य जनता ही निरक्षर असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत वर्तमानपत्राद्वारे केलेल्या जाहिरातीचा संदेश हा पोहोचू शकत नाही. अलीकडे वर्तमानपत्राची लोकप्रियता ठरवणं हे देखील अवघड झालेलं आहे. ज्या वर्तमानपत्रांना लोकप्रियता लाभलेली नाही अशा वर्तमानपत्रातून किंवा कमी खर्चाच्या वर्तमानपत्रातून जाहिराती दिल्यास जाहिरातीवर केलेला खर्च हा वाया जातो. खरं तर वर्तमानपत्राचा उद्देश बातमी देणं हा असल्या कारणाने वर्तमानपत्र वाचक हे वर्तमानपत्रातील जाहिरातीकडे फारसं लक्ष देत नाही. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला जाहिरातीकडे दुर्लक्ष होतं आणि वर्तमानपत्रातील जाहिरातींमधून एकतर्फी आव्हान हे केलं जातं, ज्यामध्ये परिणामांचं मूल्यमापन हे आपल्याला करता येत नाही. वर्तमानपत्र जाहिरातीच्या ह्या मर्यादा असल्या तरी आज सर्वसामान्य व्यावसायिकांना किंवा प्रादेशिक स्तरावर आपला व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना वर्तमानपत्र हे कमी खर्चाचं एक प्रभावी अशा प्रकारचं माध्यम असल्या कारणाने आज इतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असला तरी काही खास वैशिष्ट्यांमुळे आजही मोठ्या प्रमाणावर वर्तमानपत्राचा जाहिरात प्रसारणासाठी वापर हा केला जातो आणि म्हणून जाहिरातीच्या दृष्टीने हे एक प्रभावी आणि परिपूर्ण अशा प्रकारचं माध्यम आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण छापील माध्यमातील जे दुसरे एक महत्वाचं माध्यम आहे ते म्हणजे मासिक या माध्यमाच्या फायद्या तोट्यांची आणि महत्वाची चर्चा करूया. आज याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.